म्हणजे थोडक्यात काय झालं तर हायड्रोजन, हेलियम, लोखंड म्हणजे हे सगळी मूलद्रव्य आहेत. सो मॅटर म्हणून जर बघायला गेलं आपण तर मॅटरचा एक भाग झाला मूलद्रव्य. आता मूलद्रव्य कशाला म्हणायचं तर जनरली पृथ्वीवरती जे काही मिळते आपल्याला हे सगळे संयुग आणि मिश्रण आहे. ह्यापासून असा घटक वेगळा काढायचा की ज्याचं पुढं डिव्हिजनच होत नाही. म्हणजे मला अतिशय चांगल्या स्पष्ट शब्दात एक सांगतो, जसं समुद्राचं पाणी हे आहे मिश्रण. या समुद्राच्या पाण्याचं मी ऊर्ध्वपातन केलं म्हणजे पाणी उकळायचं आणि पाण्याची वाफ थंड करायची की यानंतर मला जे मिळणार आहे हे बहुतांश शुद्ध पाणी मिळणार आहे. म्हणजे मी मिश्रणापासून संयुग वेगळं केलं. आता याच्यानंतर ह्या पाण्याचं मी इलेक्ट्रोलायसिस म्हणजे विद्युत अपघटन करणार. असं विद्युत अपघटन केल्यानंतर मला मिळणार आहे ते म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे दोन घटक वेगळे होणार आहेत. आता ह्यापुढे मी त्या हायड्रोजनला काहीही केलं तरी हायड्रोजनपासून मला नवीन कुठचंही मूलद्रव्य मिळणार नाही किंवा घटक मिळणार नाही. तसंच ऑक्सिजनपासूनही नवीन कुठचाही घटक मला मिळणार नाही. मग अशा वेळेला मी हायड्रोजन आणि ऑक्सिजन याला म्हणणार आहे मूलद्रव्य. त्यामुळं निसर्गामध्ये आपल्याला जे काही बघायला मिळतात त्या गोष्टी आहेत मूलद्रव्य. ही मूलद्रव्य एकमेकांशी बंध तयार करतात त्यामुळे तयार होतं त्याला म्हणायचं संयुग. जसं हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयुगातून तयार झालेलं आहे पाणी. सो पाणी हे संयुग झालं आणि पाण्यात मीठ आणि काय काय मिक्स केलं की त्याला म्हणतो आपण मिश्रण. तर सरासरी हे जे सगळे ग्रह दिसतात हे मिश्रण स्वरूपातली मूलद्रव्य संयुग ह्या सगळ्यांचं मिश्रण हे आहे. आपलं वातावरण बघितलं तरी लक्षात येईल की विविध वायूंचं मिश्रणच आहे. त्याच्यात ऑक्सिजन हेही मूलद्रव्य आहे, नायट्रोजन हेही मूलद्रव्य आहे, आर्गॉन सारखी मूलद्रव्य पण आहेत. पण त्याचबरोबर पाण्याच्या वाफा म्हणजेच त्याला म्हणणार आपण संयुग, कार्बन डायऑक्साईड संयुग. तर असं सगळं मिश्रण असतं. सो आपण जर बघितलं तर लक्षात येईल की हे सगळी जी मूलद्रव्य आहेत याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आहेत. आता मूलद्रव्याचं संयुग बनताना काय होतं तर यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते किंवा इलेक्ट्रॉन शेअरिंग म्हणजे विभागणी केली जाते. इलेक्ट्रॉन भागीदारीत वाटले जातात आणि ह्यामुळे जे काही तयार होतं त्याला नाव दिलेलं आहे संयुग. तर या रीतीने आपण एक विश्वाची ढोबळ मानाने रचना ही आपण बघितलेली.